जय शिवराय। आज माननीय सातारा पोलीस अधीक्षक सदोशी साहेबांना रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। कालच रक्षक प्रतिष्ठानच्या संवाद मेळाव्यामध्ये संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजर यांनी एक आव्हान आणि एक घोषणा केलेली होती की सातारा जिल्ह्यामध्ये गुटखा बंद झाला पाहिजे। हात जोडून सांगतोय, हात करायची वेळ आणू नका। त्याप्रमाणे आज आम्ही सर्व पदाधिकारी सातारा जिल्ह्यातील रक्षक प्रतिष्ठानचे माननीय SP साहेबांनी निवेदन दिले की गुटखा तो सर्रास विक्री चालला आहे, म्हणजे छोट्या छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानापर्यंत आणि शाळा कॉलेज याच्या एकदम जवळ, जेणेकरून लहान मुलं त्या व्यसनाधीन व्हायला लागलेत किंवा पोलीस स्टेशनच्या की हाकेच्या अंतरावरती गुटखा विक्री सुरू आहे। पोलिसांचा कुठला त्याच्यावरती धाक राहिला आहे नाही राहिला आहे, आजपर्यंत कारवाई साहेबांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत। पण एक कोम्बिंग ऑपरेशन एक साहेबांना करायला लागेल अशी एक आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कोम्बिंग ऑपरेशन ही करा आणि गुटखा विक्री जो होतोय सर्रास, टपरीवाले हे काय टपरीवाले मोठे नाही आहेत, ते 5-50 हजार लाख रुपये येतोय, पण सातारा जिल्ह्यात गुटख्याचा आवक होते आणि जे पुण्याला पार्सल जाते कोट्यावधी रुपयेचा गुटखा हा कर्नाटक किंवा बेंगलोर कोल्हापूर त्या भागातनं आपल्यामध्ये इकडे येतोय। त्याचं कोम्बिंग ऑपरेशन ते पकडायला पाहिजे। ह्यांचा गुटख्यावाल्यांचा जर काना मोडायचा असेल तर मोठ्या प्रमाणात गुटख्याचं जे गाड्या जातात त्या गाड्या अडवून त्याचं सर्चिंग करून LCBच्या मार्फत असेल किंवा स्थानिक त्यांच्या गोपनीय माहितीनुसार त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे। व्यसनाधीन सातारा हो चाललं आहे। साताराचं नाव राजधानी सातारा म्हणून एक आदरानं घेतलं जातं। छत्रपती शिवरायांच्या प्रतिपादन पावन झालेल्या या भूमीमध्ये जावळीसारखा प्रकार घडतो, म्हणजे हे गब्बर छोटा विक्रेता एखादा असेल, दारू विक्रेता किंवा गुटखा विक्रेता, हा पुढे जाऊन मोठा कोणतरी भाई होतो, मोठा गब्बर होतो आणि तो मग सगळी यंत्रणा चालवत असतो। अशा प्रकारचं एक दिसून येते। तर माननीय SP साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही 7 दिवसामध्ये ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी, कोम्बिंग ऑपरेशन करून। जर आमच्या मावळ्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना, रक्षक प्रतिष्ठानच्या जर कुठं आढळलं तर आम्ही तिथं स्वतः मीडिया घेऊन, तिथे लोकल पोलीस घेऊन किंवा LCB घेऊन त्यांच्यावरती धाडी टाकणार आणि त्याच्यावरती कारवाई करावी असं एक आम्ही त्यांना सांगितलं आहे। SP साहेबांनी मी हे सिरियसली घेऊन त्यांनी खालती सगळ्या पोलीस स्टेशनला एक पत्र काढतो म्हणले किंवा सगळ्या पोलीस स्टेशन एक आदेश देतो की तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गुटखा तात्काळ थांबवा। जर नाही झालं तर रक्षक प्रतिष्ठान ह्याच्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।